प्रोडक्शनचं पण येईल. रावसाहेब नमस्ते. नमस्ते. बरेच दिवस झालं की तुमचा कुठंतरी युट्यूबला प्रोजेक्ट नाही, एवढा गॅप का पडला? त्याचं कारण असं आहे, मध्ये कन्येचा विवाह होता. त्या दरम्यान 1-2-2.5 महिने आमचे त्या नियोजनासाठी गेल्यामुळं प्रोडक्शनला आपल्याला काही प्रोजेक्ट देता नाही आले. पण निश्चितपणानं आता उद्याच्या जून महिन्यामध्ये आपण ती सुरुवात करतोय आणि चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल. कारण आता आपल्याला एक आगळा वेगळा कंटेंट देतोय आपण, की जेणेकरून ग्रामीण भागातील ज्या मुली असतात त्या कर्तव्यदक्ष असतात आणि त्यांचा आदर्श इतर मुलींनी घेऊन आपली प्रगती कशी होईल अशा पद्धतीने आम्हाला एक संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि ते आम्ही जूनमध्ये हे शूट चालू करत आहोत. ते जूनमध्ये कोणता प्रोजेक्ट, काय नाव वगैरे काय गोपनीय ठेवलं? नाव आम्हाला गोपनीय ठेवावं लागतं, कारण काय नावाची चोरी होती. नेमकं स्टोरी काय असणार? स्टोरी ग्रामीण भागातील ज्या मुली असतात फार म्हणजे दक्ष मुली असतात. आई वडिलांना शेतामध्ये कामासाठी मदत करतात, शिक्षणामध्ये पण त्यांचा उच्चांक असतो. इतर मुलांपेक्षा मुली अगदी कशा शार्प आहेत किंवा कशा बुद्धिमान आहेत आणि त्यांचं काम कशा पद्धतीने चांगलं आहे ते दाखवण्याचा आम्ही ह्या फिल्मच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, की त्या मुलींचा आदर्श बाकीच्या मुलींनी घेऊन काही वेडेवाकड्या मार्गाने जाण्यापेक्षा सरळ मार्गाने जाता येईल असा पद्धतीचा आम्ही एक संदेश त्या उद्याच्या समाजाला आम्ही देत आहोत. जूनमध्ये शूटिंग किती दिवस साधारणपणे चालणार? साधारण आमचं शूटिंग ते 4 ते 5 दिवस चालणार आहे, कारण ते शूटिंग पूर्ण ग्रामीण भागामध्ये आम्हाला बरेचसे असे काही लोकेशन आम्ही पाहिलेले की जेणेकरून स्विमिंग टँक असेल, नदी असेल, ओढा असेल, त्या ठिकाणी मंदिरं असतील आणि शेतीशी आणि याच्याशी निगडीत हा विषय म्हणजे ते कुटुंबच आम्ही एक शेतकरी कुटुंबातील ती मुलगी दाखवतोय. त्यामुळं त्या मुलीचं वडिलांबरोबर काम करण्याची जी पद्धत आहे किंवा जी आस्था आहे आणि ते पद्धतीने आम्ही दाखवायचा आणि प्रयत्न करतोय. निश्चितपणानं तो ग्रामीण भागाला आवडेल असा विश्वास वाटतो मला. पाठीमागे तुम्ही असे मोठे प्रोजेक्ट काढले, 1-2 तास, हे मोठा आहे की छोटासा? मी आता काय करतोय, साधारण 5 दिवसामध्ये जे टोटल शूट करून घेणार आहे आणि नंतर एपिसोड टाईप म्हणजे दर रविवारी साधारण 12-14 मिनिटाची एक सिरियल, आपण टीव्हीला सिरियल पाहत असतो त्याप्रमाणे आम्ही ते एपिसोड तयार करणार आहे. म्हणजे 12-14 मिनिटापर्यंत दर रविवारी असं भाग आपला तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आपण देणारे प्रेक्षक बायबापांना. आणि निश्चितपणानं छोटे भाग केल्यानंतर पब्लिकला पण थोडी आशा लागते की आता उद्याचं काय होणार, परवा काय दाखवणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं अशा पद्धतीने आमचा एक थोडा मार्गक्रम चालू आहे आणि तो आम्ही दाखवणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमधून काहीतरी संदेश मिळतो. हा नवीन जो प्रोजेक्ट आहे, तुम्ही ग्रामीण भागातल्या मुली अतिशय सक्षम असतात आणि हुशार असतात सांगतात, काय संदेश काय आहे? संदेश असे आहे की ज्या मुली असतात त्या सक्षम असतात आणि त्या सक्षम नव्हे तर कर्तव्यदक्ष असतात. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर या मुलींच्या हातून बरेचसं काही असं चांगलं काम होऊन जात असतं, परंतु त्याची दखल समाजामध्ये फार घेतली जात नाही. आईवडिलांचा जो विश्वास कमवलेल्या ज्या मुली असतात, मग त्याच्यामध्ये MPSC सारख्या परीक्षा असतील, तुमच्या शेतामध्ये काम करण्याची पद्धती असू द्या, हा सगळा जो विषय आहे की मुलगी आईवडिलांशी किती प्रामाणिकपणे काम करते आणि त्या मुलीचा आदर्श इतर मुलींनी घेऊन सुद्धा त्या पद्धतीने जर मार्गक्रम केला तर निश्चितपणानं समाजामध्ये 2% जरी समजा मुलींच्या बाबतीत तसं घडलं तर आम्हाला आमच्या कामाचं यश आम्हाला मिळाल्यासारखं वाटेल असं मला विश्वास वाटतो. आता ह्याच्यामध्ये नवीन चेहरे आहेत की तेच चेहरे? चेहरे आम्ही बदलणार आहे ह्या बाबतीत. आता जी मेन हिरोईनचा जो रोल आहे, साधारण ही मुलगी शहरी भागातली आमचा देण्याचा विचार आहे. मी पुणे किंवा मुंबई अशा पद्धतीची भागातून आम्ही ते कलाकार बोलवणार आहे आणि शहरी आणि ग्रामीण ह्या दोन्हींचा मेळ घालून हे शूट आमचं साधारण जून महिन्यामध्ये आमच्या मूळ गावी गुनुरी इथेच आम्ही करण्याचा मानस आहे आणि तो चांगल्या पद्धतीने तो शूट होईल. ह्या प्रोजेक्टसाठी काय स्क्रीन टेस्टिंग वगैरे झालीत का? हो, झालेली ना. तसं म्हणजे ऑडियन्स वगैरे मी माझ्या पद्धतीने घेतलेले आहेत, माझ्याकडे कलाकार येऊन गेलेले आहेत, त्यांची निवड पण चालू आहे, काही होणार आहे आणि उत्तमरित्या जसं पाठीमागे आपण चिंगी झाली, इन्स्पेक्टर, अशा पद्धतीने जो मोठा जो वेब सिनेमा केला होता त्या अनुषंगानेच या मुलीचं कथानक आहे आणि ते कथानक आपल्या ग्रामीण भागाला नक्की आवडेल असं मला वाटतं. तुमचे आतापर्यंत 200 जवळजवळ एपिसोड झाले, काय तुम्हाला प्रतिसाद काय सांभाळला? 200 मध्ये आम्हाला प्रतिसाद जवळजवळ आमचा एक भाग जर म्हटलं तर 4 लाखापर्यंत गेलेला आहे. म्हणजे 4 लाख लोकांनी जर आमचा एक भाग पाहिला असेल तर निश्चितपणानं आम्ही प्रेक्षकांच्या नक्की जवळ आहोत आणि प्रेक्षक आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि इथून पुढे देईल असा विश्वास वाटतो मला. काय हरकत नाही, तुम्हाला या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. तुम्ही जरी नाव जरी जाहीर नाही केलं काही कारण असतं तरी तर तुम्हाला शुभेच्छा आणि लवकरच हा प्रोजेक्ट आम्हाला पाहायला मिळेल असं आशा करूयात. धन्यवाद. नमस्कार.